फक्त नारळी पौर्णिमेलाच नाही तर वर्षभरात केव्हाही सणावाराला बनवू शकतो अशी नारळाची वडी अगदी 3 साहित्यात आणि 10 मिनिटात कशी बनवायची ते आज आपण बघतोय। तसं तर नारळी पौर्णिमेला प्रत्येकाकडे नारळाची वडी बनते, फक्त पद्धत वेगळी असते। तर यावेळी या पद्धतीने नक्की करून बघा, एकदम मस्त लुसलुशीत आणि रसरशीत बनते। लहानांपासून मोठ्यापर्यंत कोणीही खाऊ शकते। चला तर सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी खोबरा किस घेतलाय। हे रेडीमेड खोबरा पावडर घेतलाय, डेसिकेटेड कोकोनट। तुम्ही घरी सुको खोबरं किसून त्याचं पण पावडर बनवू शकता। मी हे वाटीचं प्रमाण घेतलंय, ह्या वाटीने 2 वाटी खोबरा किस घेतलाय। इथे मी पाऊण वाटी दूध घेतलंय आणि सव्वा वाटी म्हणजे 1 वाटी पूर्ण भरून आणि 2 चम्मच असं सव्वा वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर 1.5 वाटी करू शकता, पण हे बरोबर परफेक्ट आहे। एकदम गोड पण होत नाही आणि एकदम फिक्की पण नाही। आपल्याला फक्त 3 साहित्यात खोबऱ्याची वडी बनवायची आहे, अगदी झटपट अशी। आता मी इथे एक जाड तळाची कढई घेतली आहे, त्यात थोडंसं अर्धा चम्मच असं तूप घालते। आता बघा तूप थोडं गरम झालंय। आता आपण जे दूध घेतलंय ना ते घालायचं। हे एकदम झटपट होणारी वडी आहे, फक्त रक्षाबंधनलाच करायची अशी नाही, तुम्ही कोणत्याही सणाला करू शकता हे। आणि खोबऱ्याची वडी ही सगळ्यांची आवडती असते। आता आपण जी साखर घेतली आहे ते घालून टाकायची आहे आणि हे ढवळून घ्यायचं। साखर विरघळू द्यायची थोडं फिरवून। आता हे बघा साखर विरघळली। आता आपण हे जो 2 वाटी खोबरा किस घेतलाय त्यात घालून टाकायचा आणि मिक्स करायचा। हे अगदी 10 मिनिटात झटपट बनते आणि बिलकुल बिघडत नाही। तुम्ही जर इथं दूध नाही वापरलं तरी चालू शकते, दुधाच्या ऐवजी पाणी वापरायचं। साखर आणि दूध याचा पाक करून घ्यायचा एकतारी आणि खोबरा किस टाकायचा। आता हे आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं 5 मिनिट, कढईला सुटत पर्यंत। हे बघा थोडं पातळसर झालंय। आता असं परतून परतून 1-2-3 मिनिटात आपलं मिश्रण तयार होते, घट्ट होते। इथं मी परतत 2 मिनिट झाले। खोबरा किस असल्यामुळे ना हे लागू शकते, म्हणून सतत परतत राहायचं। आणि हे बघा आता घट्ट झालंय। जेव्हा आपण दूध साखर आणि खोबरा किस टाकलं पातळसर होतंय। आता हे बघा घट्ट झालंय। आता आपण थोडं कढईला चिपकतंय बघा, तर हे कढई सुटत पर्यंत अजून 1 मिनिट परतायचं। आता मी इथे असं ताट घेतलंय आपल्याला वडी थापायसाठी आणि ह्या ताटाला व्यवस्थित तूप लावून घेते। तूप लावल्याने काय होतं की आपलं वडी चिपकत नाही, वडी सुटायला लवकर मदत होते। हे बघा अजून 1 मिनिट परतून घेतलंय मी। आता हे बघा मिश्रण कढई सोडायला लागलं। आता गॅस बंद करते आणि आपण जे ताटाला तूप लावून घेतलं ना त्याच्यात पटकन टाकून घ्यायचं हे, नाहीतर मग लगेच घट्ट होऊन आपले वडी व्यवस्थित थापल्या जाणार नाही। आता हे सगळं मिश्रण याच्यात टाकून घ्यायचं आणि आपल्याला वडी सेट करायला ठेवून द्यायची। गरम गरम असतानाच हे पटपट करायचं। खोबरा किस असल्यामुळे ना लवकर सेट होते ही वडी, जास्त वेळ पण लागत नाही आणि चवीला पण खूप छान लागते। आणि हे तुम्ही आता श्रावण महिना आहे तर अशी पण उपवासासाठी करून ठेवू शकता, कारण साखर खोबरा किस आणि दूध हे उपवासाला चालतंच। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जशा पाहिजे त्या जाडीच्या, मी अशा मध्यम जाडीच्या व्यवस्थित सेट करून घेतलंय। आता यात मी वेलची पूड थोडी घालायला विसरले, म्हणून आता वरून थोडी भुरभरून देते आणि पिस्त्याचे काप टाकते। हे ऑप्शनल आहे, पण याने थोडं दिसायला छान दिसतं। त्याला एकदा पुन्हा प्रेस करून घ्यायचं। हे आपल्याला प्रोसेस लवकर करायची आहे, कारण ते लवकर आळतं ना, म्हणून। आता हे बघा अशा प्रकारे प्रेस करायचे, म्हणजे ते वडीतून निघणार नाही, व्यवस्थित आतमध्ये सेट होतील। आता याला गरम असतानाच असे काप देऊन द्यायचे। हे तुम्ही कुठल्याही सणासुदीला करू शकता, याचं असं नाही की रक्षाबंधनलाच करायचं म्हणून। एकदम झटपट होणारी 10-15 मिनिटात आपली तयार होते आणि खोबरा किस आजकाल मिळतो सगळीकडे। हे बघा 15 मिनिट हे थंड होऊ दिलंय। आता आपल्या वड्या व्यवस्थित सेट झालाय। आपण जे काप दिले पुन्हा एकदा सुरीने असे सोडून घ्यायचे, बिलकुल चिपकत वगैरे नाही। एक मधला काप काढून दाखवते तुम्हाला, किती छान आपल्या वड्या तयार झाल्या। चला तर मग माझी खोबऱ्याची वडी तयार झाली। तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी लुसलुशीत झाली, बिलकुल कोणी पण खाऊ शकते, मोठ्यांपासून लहानांपर्यंत। तुम्हाला जर माझी ही खोबऱ्याच्या वडीची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण कमेंट करून कळवा। आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक नक्की करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।